महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरेंना घ्यायचं की नाही यावरून नाराजी नाट्य सुरू असल्याचं बोललं जात आहे। राज ठाकरेंना विरोध केल्यामुळे संजय राऊतांनी थेट हर्षवर्धन सपकाळ यांची तक्रार दिल्लीमध्ये काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना केल्याचं बोललं जात आहे। तर मनसेबद्दल निर्णय महाविकास आघाडीचे नेते घेतील असं म्हणत काँग्रेसनं सध्या तरी सावध भूमिका घेतल्याचं दिसतंय। पाहूयात या संदर्भातला हा विशेष रिपोर्ट। महाविकास आघाडीत राज ठाकरेंची एंट्री, महाविकास आघाडीत नाराजी नाट्य, मनसेबद्दल काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका काय? मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा सुरू झाल्या। नुकतीच राज्यातील विरोधी पक्षातील सर्व बड्या नेत्यांनी केंद्रीय आणि राज्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेत मतदार यादीतील घोळ आणि व्हीव्हीपॅट मशीन वापरण्यासंदर्भात अधिकाऱ्यांकडे तक्रारींचा पाढा वाचला। या शिष्टमंडळात राज ठाकरे देखील असल्यानं राज ठाकरे महाविकास आघाडीसोबत जाणार का अशा चर्चा रंगलेल्या आहेत। मात्र महाविकास आघाडीत राज ठाकरे यांना घ्यायचं की नाही यावरून महाविकास आघाडीमध्ये आता नाराजी नाट्य सुरू झाल्याचं कळत आहे। त्याचे सगळे जे अधिकार आहे हे राष्ट्रीय स्तरावर आहे। इंडिया अलायन्सच्या अनुषंगाने इंडिया अलायन्सच्या कन्व्हेनर आणि त्यांच्याकडून या संदर्भात कारवाई जेव्हा होईल त्यावर याच्यावर अधिक भाष्य करणं योग्य राहील। जेव्हा इंडिया अलायन्सशी संबंधित कोणता पक्ष त्या ठिकाणी आल्यानंतर त्याला मित्रपक्ष म्हणून त्या पक्षाकडे बघणं हे संयुक्तिक राहील। त्यामुळे यात आघाडीचा युतीचा असा कुठल्याही प्रकारची चर्चाच त्या ठिकाणी शक्य नसल्यामुळे ह्या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या अनावश्यक आहे असं वाटतं। राज ठाकरे यांच्याबद्दल शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं अद्यापपर्यंत कोणतीही भूमिका स्पष्ट केली नसली तरी येणाऱ्या काळात राज ठाकरे यांच्याबाबतची भूमिका दोन्ही पक्षांना स्पष्ट करावीच लागणार आहे। त्यामुळे राज ठाकरे यांना घेऊन महाविकास आघाडीमध्ये कुजबूज सुरू झाल्यानं सत्ताधाऱ्यांनी राज ठाकरे यांना चिमटा काढायला सुरुवात केली आहे। मला वाटतं राजसाहेब एकदा कंटाळतील। राजसाहेब अशा हे जे आहे ना नौटंकी लोक महाविकास आघाडीचे, तिकडे त्यांचे अध्यक्ष काय बोलतात, तिकडे सकाळचे 9 वाजता काय बोलतात, त्याच्यातनं एक दिवस राजसाहेबच कंटाळणार आहे। राजसाहेब अशा लोकांसोबत राहूच शकत नाही, राहिले तरी यांना ते वटणीवर आणतील। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासाठी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची आहे। राज ठाकरेंना महाविकास आघाडीमध्ये घ्यायचं की नाही असा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे। यावर आता मनसेचे नेते सुद्धा भूमिका मांडू लागले आहेत। आमच्याकरता मनसे येणार की नाही हे फक्त राजसाहेब ठाकरे ठरवतील। आमच्याकरता आणि महाराष्ट्राकरता आणि महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी विरोधकांकरता हा विषय महत्त्वाचा आहे की याद्यांमध्ये घोळ आहे का? आहे। नवीन मतदार नोंदणी आहे त्याच्यामध्ये घोळ आहे का? आहे। तो लवकर करा आणि पारदर्शक निवडणुका घ्या। पुढे काय जायचं नाही जायचं, सकारात्मक नकारात्मक, हा खूप पुढचा प्रश्न आहे। आधी याद्या नीट करा। निवडणुकांच्या तोंडावर आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात चांगलीच मोट बांधली आहे। मतदार याद्या आणि मतचोरीच्या मुद्द्याला घेऊन आता मनसेनंही महाविकास आघाडीच्या हातात हात देत एल्गार पुकारलाय। त्यामुळे येणाऱ्या काळात राज ठाकरे हे महाविकास आघाडीमध्ये दिसतात का? सोबत काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची विचारधारा आणि राज ठाकरे यांची विचारधारा आणि गणित जुळतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।